जळगाव जामोद येथील बसस्थानकाची पाण्याची टाकी बनलेली आहे शोभेची वस्तू। संपूर्ण उन्हाळा संपत आलेला आहे, परंतु जळगाव जामोद बसस्थानकावरील पाण्याच्या टाकीमध्ये पाण्याची व्यवस्था जळगाव जामोद बसस्थानकाने केली नाही। त्यामुळे ही पाण्याची टाकी केवळ शोभेची वस्तू बनलेली आहे। कडक उन्हात प्रत्येक व्यक्ती पाणी हा विकत घेऊ शकत नाही आणि प्रवास करताना एवढ्या कडक उन्हात पाणी हे मानवाला आवश्यक आहे। त्यासाठी प्रत्येक बसस्टॉपवर पाण्याची मोफत व्यवस्था एस.टी. महामंडळाने करायला पाहिजे। परंतु जळगाव जामोद बसस्टॉपवर पाण्याची टाकी आहे, पण त्यामध्ये पाण्याची सुविधा दिसत नाही। महिलांना बस भाड्यामध्ये 50% सवलत मिळाल्यामुळे बसमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते। परंतु एक बसमध्ये 48 ते 50 प्रवासी क्षमता असूनही एका बसमध्ये 70 ते 100 प्रवासी प्रवास करत असताना दिसत आहे। याचे कारण अपुऱ्या बस स्थानकावरून सोडल्या जात आहे। प्रवाशांच्या संख्येच्या तुलनेत बसची संख्या आता कमी पडलेली आहे। त्या कारणावरून बसची व्यवस्था देखील खूप बिकट पाहायला मिळत आहे। त्यामुळे बस प्रवास करताना कधी बंद पडेल हे सांगणे कठीण आहे। जळगाव उन्नतीकरता शमीम बापू देशमुख, जळगाव जामोद।